अहो, एवढ्या मोठ्या राजकारण्यांची मुलाखत घेणं म्हणजे चेष्टा वाटते का तुम्हा दोघांना? हा, कोणालाही तिथे असं बसवायला? काही कमी जास्त झालं त्याच्याकडून तर काय अब्रू राहील सगळ्यांसमोर आपल्या चॅनलची? असं काही होणार नाहीये. केदार त्याची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडेल. हा, कशावरून? तशी त्याची तयारी झालेली आहे. अच्छा, म्हणजे थोडी मदत काय केली तर लगेच पत्रकार झाला का तो? नाही नाही, द्या द्या, तुम्ही ना त्याला सगळे अधिकार देऊनच टाका. हा, पद्मिनी, तू नक्की त्रास कशाचा होतोय ग? ती मुलाखत घेण्याची संधी केदारला मिळाली याचा, की युवराज केदारच्या जागी नाहीये या गोष्टीचा? अगं, केदारनी ही मुलाखत घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, म्हणून कौशिकीने त्याला ही संधी दिलेली आहे. आयतं काही मिळालेलं नाहीये त्याला. आणि युवराजचं काय? हा, त्याला दिली का अशी एक तरी संधी? हे सगळं युवराज डिझर्व करतो, पण त्याला दिले तुम्ही. जेवढा विश्वास त्या केदारवर ठेवता त्याच्या निम्मा तरी तुम्ही युवराजवरती विश्वास ठेवलाय का हो? विश्वास असं मागून मिळत नाही ग पद्मिनी. विश्वास ना कमवावा लागतो कष्टाने. हा, आज केदारला ही एवढी मोठी जी संधी मिळाली ना, ती त्याच्या स्वतःच्या कष्टाने मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ती चॅनलची गरज आहे. जाऊ दे ना मामा, तू पण कोणाची वाद घालतेस? त्यांचं उत्तर काय असणार आहे ते आपल्याला आधीच माहिती आहे. हो, पण हे चॅनलसाठी योग्य आहे का? कुठलं चॅनल? चॅनल वगैरे काय नाही, आता उद्यापासून सगळं बंद. त्याला काय इंटरव्ह्यू घ्यायला जमणार नाही, त्याची जबाबदारी पार पाडायला त्याला जमणार नाहीये, त्यामुळे चॅनल बंद. त्याला नाही जमलं खांडेकर व्हायला, पण आपल्याला भिकेला लावलं त्याने त्याच्यासारखं. आता जायचं उद्यापासून भांड घेऊन रस्त्यावर भिका मागायला इकडे तिकडे. हा, एन्जॉय, मस्त एन्जॉय करूया सगळे भीक मागत मागत. युवी, अरे काय बोलतोयस तू? अगं, जे बरोबर आहे तेच बोलतोय मी. आणि एक मिनिट, तू काय एवढं टेन्शन घेतेस? जिच्या वडिलांनी कंपनी उभी केली तिला टेन्शन नाहीये, तू का टेन्शन घेतेस? टेन्शन नाही घ्यायचं, जा पटकन काहीतरी छान खायला बनव. हा, आज सगळेजण मस्त टीव्ही समोर बसू आणि केदारचा होणारा तमाशा बघू. काय तारिणी, बघूया ना? मॅम, जमखंडी सर आलेत. आम्हाला सांगू की सुरू करू? नाही नाही नाही, आय हॅव टू वेलकम हिम. टेक चार्ज प्लीज. साहेब, थोडा प्लॅन मध्ये चेंज झालाय. काय झालं? कौशिकी खांडेकर मुलाखत घेणार नाहीये. त्यांना खूप ताप आलाय. बघितलं का आमचा कोफ? आमची मुलाखत घ्यायची म्हटल्यावर बाईला ताप भरलाय. हो ना साहेब. बरं, स्वतः आजारी पडली ते पडली, म्हणून लहान भावाला तोपेच्या तोंडी दिले तिने. तोपेच्या नाही, वाघाच्या. काय होणार आहे त्या पोराचं तुमच्या समोर काही कळत? चल, एवढ्या वेळा एक्सरे काढला असता मी. मिस्टर जामखंडे, नमस्कार. नमस्कार. कशी तब्येत? बरी आहे, बरी आहे. हा तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. लोकशाहीचा चौथा खांब आमच्या पायाशी लोळतोय. आपण सुरू करूया इंटरव्ह्यू. आम्ही बसू का इकडं? हो हो, प्लीज बसा प्लीज. वा, ऐ शाबास. ऑल द बेस्ट, यू कॅन डू दिस. काय करताय? ऑलरेडी रेडी रेडी. ऑडिओ ओके ना? हो, हँडसम कोण आहे? अरे, जन्मल्यापासून मी देखणा आहे. देखा काय करत नाही त्याची. शाबास. चला या सगळे. खांडेकरांच्या अब्रूचे धिंडवडे संपूर्ण महाराष्ट्रासमोर निघतात, त्याचा लाईव्ह टेलिकास्ट बघूया. अगं चेतना काकू, ईशा, या ना सगळे.
ए जरा पॉपकॉर्न वगैरे घेऊन ये ना निशी, मजा येईल. आणि ए तारिणी, अगं तू तर प्लीज. नाही म्हणजे तुमच्याच नवऱ्याची कृपा म्हणून आमच्यावर आज ही वेळ आली आहे. या आणि तुमच्या नवऱ्याचं करिअर सुरू व्हायच्यात संपतं कसं ते बघा. असं काहीही होणार नाहीये. केदार एकदम व्यवस्थित मुलाखत घेईल, मला पूर्ण खात्री. कारण माझा विश्वास आहे त्याच्यावर. बापरे, पाहिलास का निशी, बायकोचा नवऱ्यावरचा विश्वास पाहिलास का? हो, आणि तोच विश्वास आज चॅनलला टाळं लावणार आहे. हे कळेल ना आता, बाबा नाही कळेल, हिलाही कळेल, अख्ख्या जगाला कळेल की आपण जे ओरडून ओरडून सांगत होतो ना तेच खरं होतं म्हणून. हा मम्मा बोल. निशी, अगं काय ऐकतेय मी? तो केदार आता तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा शिरलाय. हो, तू जे ऐकलंस ते सगळं खरं. अगं पण कशासाठी? आधीच घरात घुसलाय तो, आता ऑफिसमध्ये घुसून तिथलाही हिस्सा घेणार आहे का तुमचा? अगं कसला हिस्सा? त्याचा आता किस्सा होणार आहे ते बघ. म्हणजे जो तोच काय सगळेच आयुष्यभर लक्षात ठेवतील. तू आता हातात रिमोट घे, टीव्ही समोर बस आणि त्याचा इन्सल्ट होताना बघत मस्त एन्जॉय कर. बरं. बोला. येस मॅडम. या. केदार, आपण लाईव्ह जातोय. गोइंग लाईव्ह. 3, 2, 1. थांब ग. स्टार्ट झालंय. प्लीज बोल. मॅडम हा काय बोलतच नाहीये. मॅडम त्या जामखंडीने त्याला घाबरवलं नाही ना? नमस्कार. आज आपल्याबरोबर थेट भेटमध्ये अशी व्यक्ती आहे जी महाराष्ट्राचं एक प्रतिष्ठित आणि निर्भीड नेतृत्व म्हणून ओळखली जाते. मॅडम हा असा का बोलतोय? गिव्ह हिम सम टाइम प्लीज. श्वेता, सामाजिक बांधिलकी, प्रशासकीय अनुभव आणि स्पष्ट विचारसरणी यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ते यशस्वी आहेत. अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि मंत्रिपदं पण सांभाळली आहेत. शिवाय पत्रकारांमध्ये त्यांची वेगळीच ख्यातीसुद्धा आहे. ख्याती नाही बे, भीती.